क्रमांक 5 चे लोकप्रिय उमेदवार श्री संजय घाडी साहेब, ज्यांची निशाणी आहे धनुष्यबाण, शिवसेना भाजप रिपाई माहितीचे लोकप्रिय अभ्यासू लोकप्रिय उमेदवार श्री संजय घाडी साहेब, ज्यांची निशाणी आहे बाळासाहेबांची निशाणी धनुष्यबाण, एकनाथ शिंदे साहेबांची निशाणी धनुष्यबाण, प्रकाशदादा सुर्वे यांची निशाणी धनुष्यबाण, आपल्या सर्वांचे लोकप्रिय उमेदवार श्री साईनाथ साईबाबांच्या दर्शन घेऊन आज आपल्या क्रमांक 5 चे लोकप्रिय उमेदवार श्री संजय घाडी साहेब आपल्या प्रचाराला सुरुवात करत आहेत. शिवसेना भाजप रिपाई महायुतीचे लोकप्रिय उमेदवार श्री संजय घाडी साहेब, ज्यांची निशाणी आहे धनुष्यबाण. आपला आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत आपल्या या प्रभाग क्रमांक 5 चे लोकप्रिय उमेदवार श्री संजय घाडी साहेब. आपण त्यांना आशीर्वाद द्यायचा आणि प्रचंड बहुमताने त्यांना विजय करायचा आहे. त्यांची निशाणी आहे धनुष्यबाण. शिवसेना भाजप रिपाई माहितीचे लोकप्रिय उमेदवार श्री संजय घाडी साहेब यांना प्रचंड बहुमताने आपण विजय करायचा आहे. त्यांची निशाणी आहे धनुष्यबाण. तुम्हाला सर्वांची निशाणी धनुष्यबाण, बाळासाहेबांची निशाणी धनुष्यबाण, आनंद दिघे साहेबांची निशाणी धनुष्यबाण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची निशाणी धनुष्यबाण, आपल्या या गोरगरिबांचे आता लाडके आमदार श्री प्रकाशदादा सुर्वे यांची निशाणी आहे धनुष्यबाण. आपण यांना प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे. आज साईबाबांचा आशीर्वाद घेऊन प्रभाग क्रमांक 5 च्या या प्रचार सभेला आपण सुरुवात करत आहोत. आपण साईनाथ साईबाबांच्या दर्शन घेऊन आज आपल्या प्रभाग क्रमांक 5 चे लोकप्रिय उमेदवार श्री संजय घाडी साहेब आपल्या प्रचाराला सुरुवात करत आहेत. शिवसेना भाजप रिपाई महायुतीचे लोकप्रिय उमेदवार श्री संजय घाडी साहेब, ज्यांची निशाणी आहे धनुष्यबाण. आपला आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत आपल्या या प्रभाग क्रमांक 5 चे लोकप्रिय उमेदवार श्री संजय घाडी साहेब. आपण त्यांना आशीर्वाद द्यायचा आणि प्रचंड बहुमताने त्यांना विजय करायचा आहे. त्यांची निशाणी आहे धनुष्यबाण. शिवसेना भाजप रिपाई माहितीचे लोकप्रिय उमेदवार श्री संजय घाडी साहेब यांना प्रचंड बहुमताने आपण विजय करायचा आहे. त्यांची निशाणी आहे धनुष्यबाण. तुम्हाला सर्वांची निशाणी धनुष्यबाण, बाळासाहेबांची निशाणी धनुष्यबाण, आनंद दिघे साहेबांची निशाणी धनुष्यबाण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची निशाणी धनुष्यबाण, आपल्या या गोरगरिबांचे आता लाडके आमदार श्री प्रकाशदादा सुर्वे यांची निशाणी आहे धनुष्यबाण. आपण यांना प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे. आज साईबाबांचा आशीर्वाद घेऊन प्रभाग क्रमांक 5 च्या या प्रचार सभेला आपण सुरुवात करत आहोत. आपण आज नवीन वर्ष 2026 आम्ही सर्व नागरिक बंधू भगिनी आणि मतदारांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 मधून शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI आणि मित्र पक्षाच्या महायुती तर्फे मी अधिकृत उमेदवार म्हणून शिवसेनेचा धनुष्यबाण निशाणी घेऊन या ठिकाणी लढत आहे. आज पहिल्या दिवशी श्री साईबाबांच्या चरणी श्रीफळ ठेवून त्यांना प्रार्थना करून आम्ही सर्व शिवसैनिक प्रचार करतो आहोत. आमच्या या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, या मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे गोरगरिबांचे आमदार प्रकाशदादा सुर्वे आणि आमचे शिवसेनेच्या महिला विभाग प्रमुख मीनाताई पानमन, पुरुष विभाग प्रमुख आमचे मनोहर देसाई
माझी पत्नी संजना घाडी, शिवसेना नेत्या उपनेत्या, राजप्रकाश सुर्वे, शाखाप्रमुख आमचे सुनील मांडवे, आमच्या विद्याताई पोद्दार शाखाप्रमुख, सर्व पदाधिकाऱ्यांच्या ताकदीवरती आम्ही हे निवडणुकीसाठी सज्ज आहोत आणि 100% प्रचंड मताने ह्या प्रभाग क्रमांक 5मधील मतदार मला विजयी करतील असा विश्वास आहे. कारण गेली 5 वर्ष 2017 ते 22 नगरसेवक म्हणून आणि मार्च 2022 ते आतापर्यंत माजी नगरसेवक या नात्याने मी नागरिकांच्या सुखदुःखामध्ये, त्यांच्या कामामध्ये मी सहभागी झालेलो आहे. एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मी त्यांची सेवा केली आणि निश्चितपणानं मला सर्व हे मतदार आशीर्वाद देतील अशी मी आज नववर्षाच्या निमित्तानं आशा बाळगतो, अपेक्षा व्यक्त करतो. ह्या विभागामध्ये जे माझं नगरसेवक झाल्यानंतर स्वप्न होतं ते या विभागातील 100% रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे करणे, तसेच जे उर्वरित रस्ते राहिलेले आहेत 7 रस्ते ते सिमेंट कॉन्क्रीटचे करणे, या प्रभागामध्ये स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा करणं, हनुमान टेकडी आणि NG पार्क बिल्डिंग नंबर 4च्या समोरचा आमचा अष्टविनायक रहिवासी सेवा संघ आहे, आदिवासी टेकडी आहे, गणेश कृपा, गणेश रहिवासी सेवा संघ, साई सदन, ह्या सर्व परिसरामध्ये पाण्याची मी सोय केलेली आहे ती पूर्ण करणे हा एक अग्रक्रम राहील. या विभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र जे आहे, अशीच विरंगुळा केंद्र अनेक ठिकाणी करणं, या प्रभागामध्ये असणारी उद्यानं आहेत त्याच्यामध्ये उत्तम प्रकारे सोयी करणं, या विभागातल्या स्लम भागामधील नागरिकांना शौचालय आहेत ती चांगली केलेली आहेत, अधिक शौचालयाची निर्मिती आवश्यकता असेल तिथे करणे, तसेच अनेक कामं विद्यार्थ्यांसाठी, महिलांसाठी या विभागामध्ये करायची आहेत आणि ती नक्की मी करेन असा आत्मविश्वास आहे. नाही, त्यांनी त्यांचा प्रचार करायलाच हवा, आम्ही आमचा प्रचार करणार. माझ्यासमोर कोण उमेदवार आहे हे मी पाहत नाही, मला विजयी व्हायचं प्रचंड मताने, एवढंच माझं या ठिकाणचं स्वप्न आहे आणि मी कोणावरही टीका करणार नाही किंवा टिप्पणी करणार नाही. मी केलेली विकासाची कामं आहेत. कोविडच्या काळामध्ये ह्या विभागामध्ये मी, माझी पत्नी, आमचे सर्व शिवसैनिक आम्ही जे काम केलं ते लोकांच्या मनामध्ये, हृदयामध्ये आहे. ज्यावेळेला संपूर्ण देशामध्ये कि जगामध्ये कोविड महाभयंकर परिस्थिती होती त्यावेळेला आम्ही सगळेजण मैदानामध्ये होतो. लोकांच्या सेवेलाही लोक विसरणार नाहीत. मी 1988-89 भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून ह्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये मी आलो आणि त्यावेळेला आमचे अध्यक्ष राज ठाकरे होते भारतीय विद्यार्थी सेनेचे. बाळासाहेबांचं त्यांचा वाढदिवस होता 61वा, षण्मुखानंदला मी त्यांचं भाषण ऐकलं होतं पहिलं आणि तेव्हापासून मी शिवसेनेमध्ये सामील झालो, शिवसैनिक झालो. तो आजपर्यंत शिवसैनिकच आहे आणि शिवसेनेसाठी भारतीय विद्यार्थी सेना मनसेमध्ये असतानाही मनसेचा सरचिटणीस, शिवसेनेचा उपनेता म्हणून महाराष्ट्रभर सभा करणं, प्रचार करणं, पक्षाची बांधणी करणं हे सगळं काम मी केलेलं आहे. त्यामुळे मी अगदी मुळापासून तळागाळातला शिवसैनिक ते इथपर्यंत नगरसेवकापदापर्यंत पोचलेलो आहे आणि हे सगळं नागरिकांना माहिती आहे आणि नागरिकांनी माझ्यावरती विश्वास ठेवून मला एकदा नगरसेवक केलं, पुन्हा एकदा नगरसेवक करतील, पुन्हा त्याच जोशाने, त्याच जोमाने नागरिकांची मी सेवा करीन. बाळासाहेबांनी सततच मला आशीर्वाद दिलेले आहेत. आमचा भारतीय विद्यार्थी सेनेचा वर्धापन दिन सोहळा होता, त्यावेळेला बाळासाहेब आणि आमच्या त्या मेळाव्यामध्ये आमची प्रत्यक्ष भेट, मला आशीर्वाद दिला त्यांनी, कारण मी त्यावेळेला सूत्रसंचालन करत होतो आणि बाळासाहेबांचा तो फोटो आजही आहे. तर अनेक वेळा बाळासाहेबांना शिवसेना भवन मातोश्रीवरती भेटण्याचा योग आला. मी सर्वात भाग्यवान मला समजतो की बाळासाहेब मला नावानिशी ओळखायचे. बाळासाहेबांनी त्यांच्या एका इंटरव्ह्यूमध्ये 2012 साली म्हटलं होतं की संजय घाडी आमचा नगरसेवक फक्त नाही होणार, त्याला मी महापौर करीन. अशा प्रकारचं गौरवोद्गार बाळासाहेबांनी माझ्याबद्दल काढलं होतं आणि मीही भाग्यवंत आहे की बाळासाहेबांसारख्या देव माणसाच्या सानिध्य मला थोडंफार काळ मिळाला, हे मी माझं भाग्य समजतो.